रक्तातच देशभक्ती आणि देशसेवा असल्यामुळे आमच्या मुलांना असं काही शिकवावंच लागलं नाही. काय ते पुढे पण त्याआधी सकाळी सकाळी माझी अंघोळ वगैरे झाली होती, तर म्हटलं चला आधी देवपूजा करून घेऊया. कारण सगळ्यात अगोदर आमच्या घरात काय होत असेल तर ती देवपूजा होते, त्यानंतर बाकीच्या कामांना सुरुवात होते. आणि लाडूही माझ्याजवळ बसली होती आणि तिचंही शुभम करोती म्हणायचं काम चालू होतं. आणि तिला म्हणजे आरती करायच्या वेळेस असं काही सांगावं लागत नाही किंवा पूजेला बसायच्या वेळेस ती आपोआपच येऊन बसते आणि तिच्या मनाने शुभम करोती वगैरे म्हणते. त्यानंतर छानसा तुळशीलाही दिवा लावून घेतला. त्यानंतर मामा शेतात पाणी देत होते, तर लाडू तिकडे गेली म्हणून मी तिला पाहायला गेले. आणि तिला इतका आनंद झाला होता की तिने कधीच असं मोकळं पाणी, माती, चिखल असं काही पाहिलंच नाही. आणि ती खूप दिवसानंतर असं मोकळ्या पाण्यात खेळत होती. तिला इतका आनंद झाला की मला या गोष्टीचा खूप जास्त आनंद होतो की लाडूला मोबाईलचा आणि टीव्हीचा अजिबात आवड नाही आणि छंदही नाही. तर ती कधीच मोबाईल एक वेळेस पाहिल, पण टीव्ही तर अजिबात स्वतःहून तर कधी म्हणणार पण नाही. आणि मोबाईल जर दिला आपण तरच पाहते, असं स्वतःहून कधी घेत नाही. त्यामुळे मला ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे का तिला हे सगळे खेळ खेळायला आवडतात, पण तिला मोबाईल टीव्ही पाहायला आवडत नाही. आणि मीही तिला हे मनसोक्त खेळून देते, कारण कधीतरीच हे गावाकडे आल्यानंतर खेळते. सर्दी झालेली होती तरी ती खूप वेळ पाण्यात खेळली. त्यानंतर मग माझ्या इकडे शेतात गवत काढायचं काम चालू होतं आणि काम वगैरे आवरून मग शेतात आले होते. तर मग दुपारच्या वेळेला खूप जास्त ऊन झालं होतं, त्यामुळे मग घरी गेलो आणि तोपर्यंत शंभू स्कूलमधून आला होता. आणि शंभू स्कूलमधून आल्यानंतर लाडूची रिॲक्शन अशी असते, तिला खूप आनंद होतो. त्यानंतर लाडूची आणि मामांची इकडे मस्ती सुरू होती आणि ती मामांना जय हिंद करत होती. आणि आमच्या घरात सगळेच देशसेवेमध्ये असल्यामुळे आमच्या मुलांना हे सगळं शिकवावं लागत नाही आणि सॅल्यूट करून जय हिंद म्हणत होती. चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर सबस्क्राईब करा.